आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि मोठी बातमी काँग्रेसच्या गोटातनं महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे। जवळपास 724 तालुका अध्यक्षांची लवकरच नियुक्ती होणार आहे आणि त्यानंतर 72 जिल्हा अध्यक्षांची सुद्धा नियुक्ती होणार आहे। काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। बैठकीला हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, मुकुल वासनिक, केसी वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला हे महत्त्वाचे नेते उपस्थित होते आणि याच बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झाल्याचं कळतंय। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, खरं तर सपकाळ हे दिल्लीमध्ये होते आणि त्यातच ही महत्त्वाची बैठक झाली आहे, काय अधिक माहिती? बिलकुल, या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला उभारी देण्यासंदर्भात चर्चा झाली आणि जर उभारी द्यायची असेल पुन्हा एकदा तर नवीन नेत्यांना संधी द्यावी लागेल, नवीन पदाधिकारी आणावे लागतील, कारण अनेक तरुण आहेत आणि नवीन चेहरे आहेत की ज्यांना संधी दिली पाहिजे आणि जे पक्षासाठी काम करतील। तर अशा सर्वच चेहऱ्यांची यादी करण्यात आली आणि त्यानुसार जवळपास 95 नवीन चेहऱ्यांना यावेळेस वेगवेगळी पदं मिळणार आहेत। जवळपास 224 तालुका अध्यक्षांची नियुक्ती होणार आहे, 72 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती होणार आहे। त्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये दोन अध्यक्ष जे आहेत ते कशा पद्धतीने वाटून दिले जातील ते सुद्धा पाहावं लागणार आहे। मात्र काँग्रेसनं हा मोठा बदल जो आहे संघटनात्मक ते करण्याचं ठरलेलं आहे। येत्या 1 मे पासून या संपूर्ण नियुक्त्या ज्या त्या जाहीर केल्या जातील। नक्कीच। धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीसाठी।